पटसंख्येची अट कायमची रद्द करून वस्ती तिथे शाळा आणि प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं चंदगड ते कोल्हापूर शिक्षण हक्क यात्रा काढण्यात आली। आज शहरातील दसरा चौक येथे शाळा बचाव आंदोलन करत मोदी सरकारचा धिक्कार असो, फडणवीस सरकारचा धिक्कार असो अशा घोषणाही देण्यात आल्या। हा मोर्चा दसरा चौकातून शाहू समाधी स्थळ येथे धडकला। यानंतर समाधी स्थळ येथे शिक्षण हक्क परिषद घेण्यात आली। या परिषदेमध्ये राज्यातील पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद पाडण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, शाळा दत्तक देण्याचे धोरण मागे घ्यावे, शासकीय शाळांना सर्व सुविधा मिळाव्या, शिक्षक भरती करावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिलेली मागे घ्यावीत, जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून मानधन तत्वावर कंत्राटी शिक्षक भरती करण्याची तरतूद शिक्षण हक्क कायद्यात आहे। ही प्रक्रिया तातडीने थांबवावी, कंत्राटी पद्धतीने चालवलेली शासकीय नोकर भरती थांबवावी, तसंच 15 मार्च 2024 संच मान्यतेचा शासन निर्णय तातडीने मागे घ्यावा असा ठराव या परिषदेत मांडण्यात आला। या ठरावास उपस्थितांनी एकमताने मंजुरी दिली। समतेशिवाय मानवता नाही आणि शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही असं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितले। त्यामुळे सर्वसामान्य माणसाची ताकद ही शिक्षण असून हा हक्क मिळवण्यासाठी तीव्र आंदोलन करू असा इशारा खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी सांगितला। तसंच पुरोगामी विचारांच्या प्रतिनिधींची संख्या कमी असल्याची खंत देखील यावेळी व्यक्त केली। शिक्षण मंत्र्यांमुळे राज्याचं शिक्षण दिशाहीन झालं। देशात महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षणाचं व्यापारीकरण सुरू असल्याचा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला। आजच्या शिक्षण हक्क परिषदेने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शिक्षणाची जी गच्छंती सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने, मराठी शाळा बंद करायचा जो एक सपाटा चालवलेला आहे आणि जेणेकरून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं पाप हे महाराष्ट्र सरकार करते, त्याच्या विरोधात उभी राहिलेली शिक्षण हक्क परिषद अत्यंत महत्त्वाचे विचार या ठिकाणी व्यक्त केले आणि त्यांना एक आमचं कर्तव्य म्हणून त्यांना समर्थन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। दुर्दैवाने शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे ह्याच शाहू फुले आंबेडकरांच्या मूळ विचारांना हरताळ फासायचा, शाळा बंद करून जिल्हा परिषदेच्या शाळा, मराठी माध्यमाच्या शाळा बंद करायचं हे काम सध्या ह्या महाराष्ट्रातलं सरकार करतं आहे। कालच विधानसभेमध्ये मराठी भाषा शिकलीच पाहिजे अशी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आणि दुर्दैवाने शिक्षण मंत्र्यांनी शेकडोच्या संख्येने जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्याचं सांगितलं। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी त्याची दखल घेण्याची आवश्यकता आहे आणि शिक्षणाला किंवा बंद होत असलेल्या शाळांना कुठेतरी नवी संजीवनी देण्याची आवश्यकता आहे। वाडी वस्त्यातील गोरगरीब मुलांना हक्काचं शिक्षण देण्याचं काम ह्या सरकारने करण्याची जी आवश्यकता आहे त्याच्यापासून जे पळ काढते ते त्यांना काढता येणार नाही हे ठामपणे आज शिक्षण परिषदेमध्ये उपस्थितांनी सांगितलेलं आहे। संच मान्यतेच्या नावाखाली आणि शाळा समायोजनाच्या नावाखाली तुम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या ह्या शाळा बंद करण्याचं पाप करू नका आणि जर करत असाल तर त्या विरोधात शिक्षण हक्क परिषदेत एक जबरदस्त चळवळ उभी केल्याशिवाय राहणार नाही। यावेळी आमदार जयंत आसगावकर, शिक्षक नेते भरत रसाळे, SD लाड, उबाटा जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, संजय पवार, विजय देवणे, राहुल पवार यांच्यासह इंडिया आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जनप्रवास लाईव्ह साठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर।